मुली व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्राध्यापक अनिता अंकुश जाधव यांनी पोलीस प्रशासनाकडे दामिनी पथकाची नियमित गस्त वाढविण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत ऑगस्ट 21 रोजी दामिनी पथकाने भोकरदन शहरात गस्त सुरू केली। दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार सिंधू खरजुले, श्रद्धा गायकवाड, जयश्री हुरके व विद्या चव्हाण यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, जय हिंद अकॅडमी तसेच विजयी भव अकॅडमीतील विद्यार्थिनींशी संवाद साधला। यावेळी शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह तसेच शहरातील विविध ठिकाणी ये-जा करताना विद्यार्थिनींनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। छेडछाड, रोडरोमियोगिरी अथवा महिलांना त्रास देण्याचा प्रकार आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन दामिनी पथकाने केले। तसेच अशा प्रकारांमध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला। विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शहरातील विविध भागात दामिनी पथकाची गस्त सुरू राहणार असून मुलींची सुरक्षा हा प्रशासनाचा महत्त्वाचा विषय आहे असे यावेळी सांगण्यात आले। दरम्यान अनिता जाधव यांच्या मागणीची दखल घेत दामिनी पथकाने गस्त सुरू केल्याने महिला व पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे।